खासदार नरेश म्हस्के ॲक्शन मोडवर ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी. राडारोडावरून रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडलेल्या राडारोडावरून खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना कोपरी पाचपाकडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत पाटील, ठाणे मनपा परिवहन समिती सभापती विलास जोशी, योगेश जानकर, पवन कदम, विभाग प्रमुख अमित जयस्वाल, किरण नागती, युवा सेनेचे नितीन लांडगे, निखिल बुजबुडे, स्टेशन मास्तर केशव तावडे आदी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक 1, 2 आणि 5ची पाहणी केली. तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसाळ्याचे दिवस असून येत्या 2 दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. रेल्वे प्रवाशांशी दौऱ्यादरम्यान नरेश म्हस्के संवाद साधला. प्रवासी प्रतीक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या. फलाटांवरील पाणपोई शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली. फलाटांवर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ, पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आमचा भर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. आज मी जे काही 5 नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं त्याही कामाची पाहणी करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा ये करत असतात. आपण त्यांना मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिली की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा, महिला असतील पुरुष असतील, की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते, तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे. तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात आणि त्या संबंधित स्टेशन मास्तरांना मी सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत. आणि या पाहणीमध्ये दिसून आलं, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होत्या की जे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट या स्टेशनमध्ये पडलेलं आहे आणि 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून वर्षभरापासून रॅबिट आहे. स्टेशन मास्तरांची कदाचित यामध्ये नाईलाज होत असेल, कारण हे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात. तर मी प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे. कारण पावसाळा आहे, जी ठिकठिकाणी कचरा आहे, ठिकठिकाणी काही रॅबिट आहे, ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे, जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत, बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, साफसफाई व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होती. सर्वसामान्य जो प्रवासी आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तो या स्टेशनद्वारे ये जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं, स्वच्छ नीटनेटकं वातावरण, सुविधा तुम्ही द्या, नंतर द्या, थोडे दिवसांनी द्या, त्यात काही सुधारणा करा, फक्त सरकते जिने असून उपयोग नाही आहे. तर जिने स्वच्छ सुद्धा असणं गरजेचं आहे, टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहेत. तर हे रेल्वे मंत्रालयाचं काम आहे आणि त्या पद्धतीने सर्व स्टेशनवरती झालेले आहेत. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगेल, आमची ठाणे महानगरपालिका एकमेव महापालिका आहे की, आणि मी स्वतः महापौर सभागृह नेता असताना आम्ही तशा पद्धतीचे ठराव केलेले आहेत. याच्या ब्रिजेस करता या सगळे सरकते जिने असतील, ठाणे महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत, कारण याचा उपयोग आमची ठाणे महानगरपालिकेतील नागरिक करत असतात. त्यामुळे कुणीही केलेलं नाहीये आणि हे रेल्वे मंत्रालयातनं काही प्रोजेक्ट आलेले आहेत, काही प्रोजेक्ट ठाणे महानगरपालिकेने केलेले. आणि अभिमानाने सांगेल की ठाणे महानगरपालिका एकमेव महापालिका आहे की रेल्वे स्टेशन साठी पैसे महानगरपालिकेच्या बजेटमधून केले. या ठिकाणी सॅटिस आम्ही केलेलं आहे. दुसऱ्या 2 सॅटिस नंबर 2चं सुद्धा
त्या ठिकाणी काम सुरू आहे. आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्याकरता याकरता आलेलो नाहीये. या ठिकाणी लोकांना सुविधा देणं, कुणी काय केलं याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही काय करणार हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो, यासाठी काय करायचं? बघा, नवीन स्टेशनचं विस्तारीकरण जे आहे त्या संबंधी पावलं उचललेली आहेत. या स्टेशनमध्ये आपण चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, देवेंद्र फडणवीस यांनी मला आजचा विषय हा रेल्वे स्टेशन पाहणी होता. राजकारणाचे मोठे विषय आहेत, ते आता आपण चर्चा न केलेली बरी. सर, हिंदी में जानना चाहेंगे. पहिले तिन्ही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गड आला पण सिंह गेला अशा आशयाच्या बॅनरने वेधले ठाणेकरांचे लक्ष. लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला आहे. 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले आहेत. मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाले, परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्याने हार झाल्याने ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांनी अनोखा असा शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तसेच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली. एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली. प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाडला. सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपळत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली. शेवटच्या फेरीअंती नरेश म्हस्के यांना 7,22,789 मते मिळाली, तर राजन विचारे यांना 5,81,850 मतांचा पल्ला गाठला असता. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आले आहे. असे असले तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा येथे गड आला पण सिंह गेला या आशयाचा बॅनर लागला असून तो ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. याविषयी शिवसेना उभाटा शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. गड आला पण सिंह गेला ही
ही सत्य परिस्थिती आहे. सर्वात आधी मी त्या मतदारांचं आभार मानतो की ज्यांनी शिवसेनेला भरभरून मतं दिली आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला हा प्रकार 2 वर्षापूर्वी झाला त्यावेळेला उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलं की शिवसैनिकांना आम्हाला तुम्हाला देण्यासारखं काही नाही माझ्या हातात, मी आता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. त्या ह्याच्यामध्ये ठाण्याच्या नागरिकांनी आज आपल्याला जे काय 5-5.5 लाखाचं मताधिक्य दिलेलं आहे हेच शिवसेनेसाठी खूप आहे. निवडणूक असते, हार जीत ही असते. आम्ही गेली अनेक निवडणूक जवळून बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे हार जीत ही होणारच, परंतु त्याचं दुःख आम्हाला वाटत नाही. कारण का गेल्या 2 वर्षापासून जो आम्ही संघर्ष करतो आहे पक्षासाठी, आमचं पक्ष चोरला, निशाणी आमची चोरली, मशाल घेऊन आम्ही नवीन निशाणी घेऊन आज इथपर्यंत आलेलो आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही जर निकाल बघितला तर इंडिया आघाडीचे 29 खासदार निवडून आलेले आहेत. हा आकडा काय छोटा नाही आहे, 29 खासदार येणं म्हणजे. आणि ज्यांनी सत्तेचा बाजार मांडून सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी जे काय कारस्थान केली त्यांचे 18 खासदार निवडून आलेले आहेत. तर लोकांनी, मतदारांनी त्यांना जो हक्क न्याय होता तो त्यांनी दिलेला आहे. बाकी तुम्ही बघा काय आहे ते. मला वाटतं 400 पारचा नारा देण्यात आलेला, 45 पारचा नारा जे आहे ते देण्यात आलेला. मोदीचे अनेक रोड शो आले, सभा झाले, मात्र बघा माझ्या संपूर्ण याच्यामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये येऊन रोड शो करायला लागतात ही मला वाटतं पहिली वेळ आहे. याच्या आधी एवढे पंतप्रधान झाले, परंतु मला आठवत नाही असे रोड शो कुठल्या पंतप्रधानांना करायला लागले. तुम्ही एवढं जर काम केलं होतं मग तुम्हाला रोड शो करण्यापर्यंत यायची गरज नव्हती, बरोबर की नाही. रोड शो इतक्या खालपर्यंत प्रचार करण्याची तुम्हाला गरज नव्हती. ते तुम्हीच बघा 400 पारचा नुसता त्याने हवेत गोष्टी केल्या, पण जे काय आहे ते सत्य तुम्हाला माहिती आहे काय आलेलं आहे ते. साहेब तो विषय आहे तो आमच्या नेते लोकांचा आहे, त्यात काय आम्ही डोकं घालत नाही. आम्ही आमचं काम ठामपणे केलेलं आहे. आमचं एकच दुःख आहे की आमचा शिवसेना हा गड राखला आम्ही, पण आमचा सिंह आज थोडासा आम्ही त्या दुःखात आहो की आम्हाला खूप आशा होती की आमची ठाण्याची सीट ही 110% येणार, परंतु शेवटी जे झालं ते झालं. परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्यातून सुद्धा पूर्ण उभे राहू आणि तुम्हाला येणारा जो आमदारकीचा हे आहे त्यात आम्ही आमचा चमत्कार आम्ही नक्कीच दाखवू. तुम्हाला सांगतो बघा आमचा मुंबईचा गड शिवसेनेचा आम्ही राखलेला आहे, परंतु ठाण्याचा आमच्या जे लाडके खासदार होते राजनजी विचारे यांचा जो पराभव झाला त्याच्यासाठी आम्ही हे इथे स्लोगन लावलेलं आहे की गड आला आणि आमचा सिंह गेला. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के म्हणतात, हा आहे नवा हिंदुस्थान. शहरात झळकले बॅनर. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे. हा आहे नवा हिंदुस्थान असे म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली. राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता. धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता.
शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार नरेश म्हस्के हे 2 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखला. तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार मानले आहेत. त्यासाठी त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची आता मग सर्वत्र चर्चा होत आहे. एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे. हा आहे नवा हिंदुस्थान, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही ही संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरव राव यांनी केली पाहणी. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरव राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी 1200च्या घरात असलेली बाह्य रुग्णसंख्या आता 2200च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त सौरव राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतिगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागातील प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी, उपायुक्त आस्थापना जिजी गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉक्टर राकेश बरोट, डॉक्टर स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारने 60 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरांसाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमका गरजा आणि त्यांचा खर्च याचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमता वृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा. त्यासाठी डीन आणि अधीक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तात्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले. रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतुक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्यांचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्याला अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.